तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 6 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र खूपच छान असा खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. इकडे मात्र आता काय होतं, सावली जगन्नाथजीला म्हणू लागते, अहो बाबा, मुलं तर भरपूर झाले आहेत ना, मग आश्रम चालू करायला, गुरुकुल चालू करायला काय हरकत आहे बरं? तुम्ही असं नकार का देता मला सांगा ना. त्यावेळी आता जगन्नाथजीचं उत्तर काय असतं, जगन्नाथजी म्हणू लागतं, हो तुझं अगदी बरोबर आहे, आकडा तर छान आहे बघ, आश्रम चालू करायला काहीच हरकत नाही, पण आपल्याला जर ग्रँड मिळवायचं असेल ना तर आपल्याला मिनिमम 25 मुलं तरी पाहिजेच. तेवढ्या वेळात सावली विचार करू लागते, बाबा आपण आता जेवढे आहे, आता बाकीची मुलं जर नाही मिळाले तर जेवढं आहे तेवढ्याचं पण आपण बंद करून टाकायचं का? मला असं वाटतंय बाबा की जेवढे जण आहेत ना तेवढेच याचे जर आपण काम चालू केलं ना तर बाकीची मुलं पण येतीलच ना. त्यानंतर आता या दोघांचं बोलणं मात्र तिथे असणारा अभिर ऐकतो. अभिरला ओवीला अगोदरच सांगून ठेवलेलं असतं की माझी आई ना त्या गुरुकुलमध्ये गाणं शिकवायला चालू करणार आहे, तुला गाणं शिकायची खूप इच्छा आहे ना, तू तिथे येऊ शकतेस. ओवीच्या पण ते लक्षात होतं. ओवीनं अमृताला सांगून ठेवलेलं असतं की नाही अमृता काकू, मला गाणं शिकायचं आहे आणि तू मला त्या गुरुकुलमध्ये घेऊन जाणार. तो अभिर आणि त्याची आई ना खूप चांगली आहे बरं का. त्यानंतर अमृताने ओवीला असं सांगितलं होतं की हो, की त्या चांगलं जर असेल ना तर मी त्यांना भेटून येते आणि मग मी तुला तिथे पाठवलं. तर त्यावेळी ओवीने होकार दिला होता. आता जगन्नाथ आणि सावलीचं बोलणं जेव्हा अभिर ऐकतो त्यानंतर आता सावली विचार करू लागते की बाबा आपण आता काही ना काहीतरी करूया, अजून काही मुलं जर आपल्यासोबत गुरुकुलमध्ये आले ना तर चांगलंच होईल, मग लवकरात लवकर गुरुकुल पण चालू होईल. त्यानंतर अभिर लगेच सावलीच्या फोनहून ओवीला फोन करतो. म्हणू लागतो, अगं ये ओवी, तुझ्यासाठी ना एक छान अशी आनंदाची बातमी मी आज तुला सांगणार आहे. तर आता ओवी म्हणू लागते, काय रे अभिर, तुला माझ्यासोबत काय बोलायचं आहे आणि काय इतकी आनंदाची बातमी तुला मला सांगायची आहे? तर अभिर म्हणू लागतो, ओवी मी तुला म्हणलो नव्हतं का की माझी आई गुरुकुल चालू करणार आहे, त्या गुरुकुलमध्ये ती गाणं शिकवणार आहे, मग माझी आई आता चालू करणार आहे बरं का, तुला यायचं आहे ना? तर तेवढ्या वेळात ओवी म्हणू लागते, काय बोलतोय तू अभिर, गुरुकुल चालू होणार आहे? हो, मी माझ्या अमृता काकूला तर अगोदरपासूनच सांगून ठेवलं आहे की नाही, तो अभिर आणि त्याची आई ना खूप चांगली आहे, तो मला तिथे गाणं शिकण्यासाठी घेऊन जाणार आहेच. त्यावेळी माझ्या काकूने मला होकार पण दिलाय, माझ्या बाबाचा तर नकार आहे, मी त्याला विचारणार पण नाही. हे सगळं ओवी मात्र अभिरला सांगू लागते. तर अभिर म्हणू लागतं, हो ओवी, मी पण येणार आहे बरं का तिथे, तू नक्की ये तुझ्या काकूला घेऊन. तर ओवी हो म्हणत असते. तर अमृताला ओवीचं फार कौतुक वाटू लागतं की मुलगी किती छोटी आहे पण हिला खूप काही गोष्टींची आवड आहे, हिला जर गाणं शिकायची आवड, मला तर हिच्याकडे बघितलं ना की मला सावलीच आठवते. त्यानंतर अमृता ओवीकडे बघून खूप हसू लागते. आता दुसरीकडे राजकुमार हॉलमध्ये बसलेला असतो. सारंग देखील तिथून जात असतो. तो त्रिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, मला ना तुझ्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तर सारंग म्हणू लागतो, हो आई बोल ना, काय झालंय? आता हे सगळं त्रिलोत्तमाच्या डोक्यामध्ये मोनिका आणि राजकुमारनेच भरवून दिलेलं असतं. त्रिलोत्तमा म्हणू लागते, हो तुला सांगायचं राहिलं की आमच्या सगळ्यांचं असं मत झालं आहे की आपल्याला ना हे सावली सनस्क्रीनचं नाव ना चेंज करायचं आहे. सारंगला ऐकून धक्का बसतो. सारंग म्हणू लागतो, किती दिवस झाले सावली सनस्क्रीनच्याच पाठीमागे लागले आहेत, मी यांना ऑफिसमध्ये समजून सांगितलं तरी पण आता हे प्रकरण यांनी घरामध्ये आणलं आहे. तर आता तितक्या वेळात राजकुमार म्हणू लागतो, हो ना सारंग, आई बोलती ना ते ठीकच आहे. आता सावली हर्बल लोक विसरत आले आहेत, तर त्याच्यामुळे आता आपण काहीतरी छान असं नाव ठेवणं की आपली मार्केटमध्ये परत एकदा ओळख निर्माण होईल. त्रिलोत्तमा आणि राजकुमारच्या बोलण्यावर सारंगनं खतरनाक असं उत्तर दिलेलं आहे बघा. त्यानंतर सारंग म्हणू लागतो, तुम्हाला एकदा सांगितलंय, माझ्या सावलीची सनस्क्रीन ना अजिबात बंद होणार नाही. माझी सावली माझ्याजवळ नसली ना तरी पण मी तिची सनस्क्रीन कधीच बंद पडू देणार नाही. शेवटी ती मी सनस्क्रीन चालूच ठेवणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, सावली या नावातच गोडवा आहे, त्याच्यातच यश आहे आणि म्हणूनच ती आतापर्यंत सावली सनस्क्रीन हायस्ट लेवलला चालू आहे आणि मार्केटमध्ये तिची ओळख अजूनही निर्माणच आहे. लोक काही तिला विसरलेले नाही. आता याच्यावरनं अजिबात तुम्ही चर्चा करू नका आणि परत जर मला कोणी सावली सनस्क्रीनबद्दल जर विचारलं ना तर बघा मग माझ्या इतका वाईट कुणीच नसेल. सारंगचं उत्तर ऐकून सारंग, मोनिका आणि त्रिलोत्तमाला काहीच कळत नसतं हा मुलगा काय बोलतोय म्हणून. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागात काय होतं. अमृता ओवीला घेऊन त्या गुरुकुलमध्ये जाते आणि मग अमृता आणि सावलीची भेट होती का, उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.